कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे नका पाणी हरे राम पाणी द्या. हरे राम हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम्. जयांचे केलिया स्मरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निज खोण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय. जई हृदय गिवसोनी ठाय तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी. ते नमस्कारो आता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं
द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे आसो जैसे दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्मादिक ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या माघ मासाच्या पावन पर्वामध्ये, त्यातही आज माघ शुद्ध दशमीचं महान पर्व, पवित्र असलेला इंद्रायणीचा तटाक, साक्षात संजीवन समाधीस्थ माऊली, 84 सिद्धांचा मेळा आणि भगवान सिद्धेश्वरांचं नित्य या ठिकाणी असणारं विद्यमानत्व, या सर्वांच्यामुळं आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आपले श्वासोश्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत. याचं कारण मनुष्य शरीर ज्याच्यासाठी आपल्याला भगवंतानी दिलेलं आहे त्याचा विनियोग आपल्याला या मनुष्य जन्मातच आपल्याला जीवनमुक्त होता येतं, कृतकृत्यता संपादन करता येते, देहपातानंतर विदेह कैवल्याला प्राप्त होता येतं आणि निरंकुशा तृप्तीचा अनुभव घेता येतो. या ठिकाणी दुःख संबंध विवर्जित अशी परमाशांती किंवा ब्रह्मसुख आपल्याला अनुभवता येतं. आणि त्यासाठी जर सर्वात महत्त्वाचं साधन असेल तर ते आहे श्रवण. अंतरंग साधन हे जीवब्रह्मैक्य ज्ञानाचं श्रवण हे आहे. आणि त्या ठिकाणी उपक्रम उपसंहारादिकांचा विचार करून वेदांत वाक्याचा किंवा आपल्यासमोर असणाऱ्या ह्या संत वाङ्मयाचा निश्चय आपला व्हावा, तात्पर्य निश्चय व्हावा, यासाठी आपण सर्व ह्या एक महान पर्व आहे की जे एक युगपुरुष किंवा महापुरुष ज्यांनी ह्या वारकरी संस्थेचं निर्माण करून या ठिकाणी आपल्या शिष्यचतुष्टयाला बरोबर घेऊन संपूर्ण मानव मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारचा भगवती ज्ञानेश्वरी पंचदशी विचारसागर, साधारणपणे संस्कृत व्याकरणाचा परिचय, श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन, अशा प्रकारचे जवळजवळ म्हटलं तर 4च ग्रंथ समोर निवडले. परंतु त्याच्याद्वारा मनुष्याला संपूर्ण वेदांताचं सार सर्वस्व अगदी बालवयातच आकलन व्हावं आणि त्यांचं उरले उपाधी कारणे ते त्वाविचले दर्शने, जोपर्यंत आपल्या भागवतामध्ये सांगितलं की बालकाल कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह, ह्या भागवत धर्माचं वैष्णव सांप्रदायिक विचारांचं मंथन हे बालवयातच झालं पाहिजे. ध्रुव प्रल्हाद हे आपल्या आदर्श आहेत आणि हे ठेवून ज्या क्रांतदर्शी महापुरुषांनी अशा प्रकारचा अभ्यासक्रम निर्माण केला की ज्या लोकांनी आपले ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीताभाष्य यांचं अध्ययन केलेलं आहे. इतकंच नाही तर सर्व दार्शनिक विचारही पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही बृहत प्रस्थानत्रयी ही याचंही अध्ययन केलेलं आहे. पण त्यांनासुद्धा संत वाङ्मयामध्ये जे काही
तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. ज्याला श्रोत्रियत्व, ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य ह्या तिन्ही खऱ्या गुरु परंपरेत लागणारे गुण घेऊन विद्यार्थी बाहेर पडावा आणि त्याने या ठिकाणी आपलं उरलेलं आयुष्य जे आहे ते राहणी किती साधी असली, बाहेरून कुठल्याही प्रकारचं त्यांना पदव्या नसल्या तरी पदवी घेणाऱ्या लोकांनी त्यांच्या पायाजवळ बसावं आणि ह्या अध्यात्माचे धडे गिरवावेत, अशा प्रकारचं हे अभ्यासक्रम निर्मिती झालेली आहे. पाठीमागच्या वेळेला ज्यावेळेला आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या शताब्दीनंतर काय अमृत महोत्सव, मला वाटतं ह्याच्या 25 वर्षाच्या पाठीमागे, त्यावेळेला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे वक्ते श्री शिवाजीराव वैकुंठवासी शिवाजीराव भोसले हे आले होते आणि त्यांचं माऊलीच्या मंदिरामध्ये या निमित्ताने व्याख्यान ठेवलेलं होतं. ते दिवसभर सकाळीच आले, नंतर साधक आश्रमामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले आणि त्यांनी तिथले पाठ पाहिले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांच्या व्याख्यानात त्यांनी असं सांगितलं की मी आयुष्यभर 3 तास ध्यानधारणा करत होतो आणि शास्त्राचा व्यासंग तर मी आयुष्यभर बालपणापासून केलेला आहे, म्हणूनच तुम्ही लोक एक वक्ता, विशेष वक्ता म्हणून माझं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. परंतु मला आज सकाळपासून मी ह्या अलंकापूर क्षेत्रामध्ये ह्या वारकरी विद्यार्थ्यांच्या सहवासात आहे आणि त्याच्यानंतर मला आज दिवसभर असं सारखं वाटत आहे. त्यावेळेला त्यांचं वय 62 होतं. तर त्यांनी सांगितलं की मला असं वाटतं की मला हे विचारसागर आणि ज्ञानेश्वरी पांगत समजण्याची आवश्यकता आहे. माझं खऱ्या अर्थाने मी आत्तापर्यंत केलेलं जे अध्ययन आहे ज्ञानेश्वरी, दासबोध हे त्यांचे आवडते ग्रंथ होते, पण माझा अजून याच्यामध्ये प्रवेशच झालेला नाही. हे जे ग्रंथाचं तात्पर्यभूत सिद्धांत त्याचा जे अवगत व्हायला पाहिजे त्या प्रकाराने मला आज 2-3 पाठातच असं कळलं की मला हे काहीच ज्ञात नाही, याचा मला अभ्यास करणं आवश्यक आहे. परंतु आता 62व्या वर्षी मी हे अध्ययन करू शकेल असं मला वाटत नाही. तर त्यासाठी मी पुढचा जन्म जेव्हा येईल मला, त्यावेळेला तो जन्म मला अशा ठिकाणी यावा की मला ह्या वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा, इथं माझा अभ्यासक्रम व्हावा आणि तेही आत्ताचे जे विद्यमान शिक्षक आहेत तर त्यांच्या पायाजवळ बसण्याची माझी त्याही जन्मात योग्यता असणार नाही. म्हणून मला ही सच्चर्चा जी आहे ती त्यांच्या विद्यार्थ्याच्या पायाजवळ बसून त्यांच्याकडून मला मिळावी असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ते विद्वानच होते आणि खरे अंतर्मुख असे जिज्ञासू असल्यामुळं त्यांनी त्याच्यानंतर एक गोष्ट सांगितली. ती गोष्टसुद्धा की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ती आपल्या रक्तामध्ये भिनलेली असते. त्यांनी सांगितलं की आता असं आहे की मी आता ह्या जन्मात तर होऊ शकत नाही, पुढच्या जन्मात करील असं म्हटलो, पण मी आयुष्यभर दररोज 1.5 तास नामस्मरण केलेलं आहे. त्यामुळं नामधारक जो आहे तो पुन्हा जन्माला येत नसतो. त्यामुळं मला आता हे भाग्य कधीच प्राप्त होणार नाही असं त्यांनी साहित्यिक भाषेत सांगितलं. परंतु हे वेदांत शिकत असताना ज्ञान आणि ह्या नामाचा किती संबंध आहे हेही ज्या संस्थेमध्ये आपल्याला सहज अंगभूत होतं, अशा प्रकारच्या ह्या संस्थेमध्ये आपला खऱ्या अर्थाने नवीन जन्म होतो आणि त्या जन्मामध्ये आपल्याला पुढची दिशा जी आहे ती सर्व प्राप्त होते. अशा प्रकारची ही स्थिती आहे आणि ह्या पावन वायुमंडलामध्ये आज त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शताब्दी झाल्यानंतरही हे कार्य अव्याहतपणे निस्पृह रूपाने संस्था आणि संस्थेचे सगळे पाईक हे महाराष्ट्रभर करीत आहेत. किंबहुना एक प्रकारचे इतर भारत देशातलं पाहिलं तर जिथं जिथं मोठमोठे शास्त्री पंडित आहेत त्यांनासुद्धा जे समाजामध्ये अध्यात्माचा उत्कर्ष करता आला नाही तो या ठिकाणी सहज होत आहे. हे सगळं या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या अंतःकरणामध्ये बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांचं असणारं जे स्फुरण आहे त्याचाच या ठिकाणी आज त्यांच्याच असणाऱ्या सत्यसंकल्पाचा विस्तार या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये आपण समाविष्ट होऊन या ठिकाणी आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे जे एक सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र चालू आहे, या ज्ञानसत्रात आपण सहभागी आहोत की जेणेकरून आपल्या जीवनाचं परममंगल किंवा कल्याण व्हावं आणि आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायच असा जो श्रुतीचा संदेश आहे
की आपलं स्वतःचं कल्याण करणं आणि त्याचबरोबर संपूर्ण ह्या जनता जनार्दनाच्या अंतःकरणामध्ये हे अध्यात्म हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, या न्यायाने याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं बाळकडू आपल्याला या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड. कवी म्हणतात की दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड, येईल आकारास कसे ते झाल्यावर थंड. तर जर आपल्याला लोखंडाला आकार द्यायचा झाला तर तो तप्त अवस्थेत द्यायचा असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी आईन तारुण्याच्या भरात ज्या वेळेला शब्दस्पर्श रूपरस गंध यांचं संपादन करण्यासाठी तो जीवनातला परमपुरुषार्थ मानून जी तरुण पिढी या ठिकाणी आकर्षित झालेली आहे, ती आरंभापासून तर त्यांच्या आजीवन आणि मरणांताच्या क्षणापर्यंत दुःखच भोगीत आहे. परंतु या ठिकाणी आमचा साधारण विद्यार्थी भिक्षाटन करून किंवा कुठल्या तरी धर्मशाळेचा आश्रय करून या ठिकाणी इंद्रायणी माता आणि ज्ञानोबाराय हे आपले जीवनातले 2 आधारस्तंभ समजून ज्या वेळेला जीवन काढतो त्यावेळेला त्याच्यासाठी माऊलींनी भगवान परमात्म्याने सांगितलेला श्लोक आहे, शक्नोती हैवय सोडून चक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्ता स सुखी नराहा. तसं सुखी सयुक्ता स नराहा असं शंकरानंदांनी याचं भाष्य केलेलं आहे. की याचा अर्थ असा आहे की आईन तारुण्यामध्ये जो पुरुष कामक्रोध यांचे वेग धारण करतो म्हणजे त्याचं नियमन करतो आणि कामक्रोधोद्भवम वेगम असा जो पुरुष आहे तो पुरुष खरा सुखी आहे आणि खरा त्यालाच नर किंवा त्यालाच पुरुष असं म्हटलं जातं. तोच खरा योगी आहे, खरा परमात्मा प्राप्त केलेला तो पुरुष आहे. आणि हे जे व्यक्तिमत्वाची जडणघडण ती ह्या संस्थेमध्ये होते आणि त्याच्यामध्ये त्याचं पायिक होण्याचं परमभाग्य तुम्हाला आम्हाला लाभलं, हे आपलं परमभाग्य आहे. आम्हाला ते भाग्य बाह्यांगाने जरी लाभलं नाही तरी आम्हालासुद्धा या ठिकाणी वैकुंठवासी मोठ्या बुवांनी माळ घातली. मला स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे पाठवलं आणि बुवा सांगतील तसं करा, मी तुम्हाला माळ घालणार नाही असं सांगितलं. मी बुवांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं मला या ठिकाणी ह्या जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये दीक्षित होण्याचं भाग्य लाभलं. मला गेल्यानंतर स्वामी महाराज म्हटले, अरे तू माझ्याकडे माळ घालायला आला होता आणि तू त्या मोठ्या भावांच्याकडून घालून आला. मी त्यांना सांगितलं, तुम्हीच सांगितलं मोठ्या भावांच्याकडे जा म्हणून मी गेलो. तर त्यांनी सांगितलं, आता तू माझं आयुष्यभर ऐकशील असं ते म्हटले. काही हरकत नाही, चांगलं आहे असं म्हटले. एकदा अतिथीगृहामध्ये स्वामीजी हार्ट अटॅक आला म्हणून तिथं ठेवलेलं होतं व्यवस्थेसाठी. त्यावेळेला बुवा तिथं दररोज संध्याकाळी भेटायला येत असत, जोपर्यंत आम्ही तिथं होतो तोपर्यंत. तर ते बुवा त्यांना कायम चौकशी करायची, हा मुलगा व्यवस्थित अभ्यास करतो ना, बरं आहे. ते म्हणे हे तुम्ही दिलेलं गिऱ्हाईक आहे असं ते म्हणायचे ह्याच्यामध्ये. तर तसं हे सगळं माझ्यापेक्षा हे आपण अत्यंत परम भाग्यवान आहात आणि या रीतीनं हे चिंतन आपण करतो. आपल्या जीवनाच्या परम मंगलाचं चिंतन आपण करीत आहोत. हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहेत. आणि याविषयी आता सहज या ठिकाणी एक आपली शब्दरूपी कुसुमांजली स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या चरणी आमचे पितृतुल्य असणाऱ्या नानांच्या आज्ञेवरून जी सेवा सांगितली त्या सेवेच्या निमित्ताने थोडंसं आपण यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करू. आपल्यापुढं श्लोक वाचून दाखवला की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचाः. या ठिकाणी जवळजवळ गीता समाप्त झालेली आहे. असं आहे की आपण जेव्हा कोणत्याही ग्रंथाचं अध्ययन करतो ते अध्ययन करत असताना त्याचा उपक्रम आणि उपसंहार यांच्यामधली एक वाक्यता असली तर हे षड्लिंगापैकी एक लिंग आहे. त्याच्यात अर्थवाद आहे, उपपत्ती आहे, उपक्रम उपसंहार, अभ्यास अपूर्वता
फलम आणि अर्थवादोपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णये असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ह्या श्लोकावरून पहिल्यांदा जो अर्जुनाला सांगितलं अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाष्यसे गतासूंच नानुशोचन्ति पंडिताः. म्हणजे गीतेमध्ये शोकनाश हे सांगितलेलं आहे. मोह आणि शोक यांची पूर्णपणे निवृत्ती व्हावी यासाठी मानव जीवनामध्ये त्याला मोह वैचित्य याचा अर्थ अविवेक. तर जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणारा किंवा गीतेचं अध्ययन करणाऱ्या पुरुषाला तो फक्त तो अधिकारी होऊन जिज्ञासू होऊन या ठिकाणी श्रीगुरूंचा शरणागत झालेला असावा की माझ्या जीवनामध्ये मी आता शिष्यस्तेहं शादी मां त्वां प्रपन्नम, मी तुम्हाला पूर्णपणे शरणागत झालेलो आहे. आणि माझा जो मोह म्हणजे माझा अविवेक माझ्या ठिकाणी आहे की माझ्या ठिकाणी नित्य काय अनित्य काय, सार काय असार काय, ग्राह्य काय त्याज्य काय, सत्य किंवा मिथ्या हा तर विचार अजून मला कळून आपल्या चरणाजवळ बसून कळून घ्यायचा आहे. अशा रीतीनं जेव्हा शरणागत होतो त्यावेळेला त्याला शोकनाशाचा उपाय सांगण्यासाठी ही गीता दुसऱ्या अध्यायाचा मला वाटतं 11वा श्लोक तिथपासून ही सुरू झाली. आणि सर्व धर्मां परित्यज्य हा 18व्या अध्यायाचा जो 66वा क्रमांकाचा श्लोक आहे याच्यामध्ये पुन्हा नाहीतर केला एक आणि उपसंहार असला दुसरा तर त्याची एक वाक्यता नसल्यामुळं जो काही पठन करणारा आहे किंवा जो श्रोता आहे त्याच्या ठिकाणी त्याचा दृढ निश्चय होत नाही की या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगायचं. तेव्हा उपक्रम आणि उपसंहार कधी आपण जेव्हा कीर्तन प्रवचनादी करतो तेव्हासुद्धा बऱ्याच वेळेला आपलं कीर्तन प्रवचनातलं व्याख्यान जर प्रभावी करायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या षड्लिंगाचा विचार आपल्याकडं असला पाहिजे. व्याख्यान करण्याची पद्धती काय आहे त्याचाही विचार आपल्याला असला पाहिजे की पदच्छेदा पदार्थोक्ती विग्रहा वाक्ययोजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. तर आपलं प्रवचन किंवा कीर्तन जे आहे तर त्याच्यातून काही निष्पन्न होतं. नाहीतर स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य आला आणि आपल्या एक मनुष्याच्या घरी काही पाहुणे आले. त्यांनी सांगितलं तुम्ही कशासाठी आले. त्यांनी सांगितलं की तुमची घरामध्ये तुमची कन्या लग्नाला आहे असं समजलं म्हणून आम्ही आलो की मुलगी पाहावी. मग त्यांनी त्यांना जेवण केलं, ती मुलगी पाहिली. जाताना त्यांनी विचारलं आपलं काय एकंदरीत आपल्याला काय वाटलं असं विचारलं तर त्यांनी सांगितलं तुमचे बैल खूप चांगले आहेत असं आम्हाला वाटलं. त्या मुलगी पाहायला आलेचा उपक्रम आणि उपसंहार मात्र बैलाने झाला. त्याप्रमाणे नसला पाहिजे. तर गीतेमध्ये हे उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता जी आहे ती ह्या 2 श्लोकांनी सांगितलेली आहे. किंबहुना ह्या ग्रंथाच्या गर्भामध्ये हा विचार आहे की जेणेकरून मनुष्य कृतकृत्य होईल, की जेणेकरून आपण म्हणतो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. गीतेचं चिंतन केलं तर आपला हा नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. श्रीगुरूंच्या पायाजवळ धडे घेतले तर आपण जाताना आपल्याला असंच वाटलं पाहिजे की आपण कृतकृत्य झालेलो आहोत. या ठिकाणी माझा मोह म्हणजे अविवेक नष्ट झालेला आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, गुरूंनी मला काही दिलं नाही. मी मुळात कोहम, मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा करून दिला आणि मी या ठिकाणी नित्यमुक्त असं माझं आत्मस्वरूप आहे. आणि बंध जो आहे तो बंध कल्पित आहे. त्याला आपण म्हणतात की बंधक आलेपी बंधाभावा. ज्या वेळेला मी करता भोगता जन्ममरण धर्मवान सुखी दुःखी असं समजत होतो त्यावेळेला देखील मी मुक्तच होतो. गुरुजींनी फक्त माझ्या ठिकाणी असणारा जो भ्रम आहे त्या भ्रमाची निवृत्ती केलेली आहे. ज्ञानोबाराय जसं सांगतात येथा अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षपादानुफळ या दोही साधन केवळ ज्ञान. गुरुजींनी आम्हाला ज्ञानाचे धडे दिले म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे असं कोणालाही विचारू नये की तुम्हाला आत्मज्ञान झालं का. त्यांना असं विचारू नये, त्यांना असं विचारावं की तुमचा भ्रम गेला का, तुमचा भेदभ्रम गेला का. अभेद जी स्थिती आहे
ती तर नित्यसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. ती स्वतःसिद्ध असणारी ती स्थिती प्राप्त करून दिली असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा भ्रमनिवृत्त झाला तर आपण त्याचं दर्शन घ्यावं. त्याप्रमाणे आपण जेव्हा गुरुजींच्या चरणाजवळ बसतो तर 4 वर्षानंतर आपला अशा प्रकारचा तृप्तीचा ढेकर आपण गुरुजींच्या जवळ दिला तर त्यांच्याही जीवनामध्ये जे काही परमभाग्याचे क्षण आहेत त्या क्षणातला जेव्हा शिष्य आज स्पष्ट रीतीने सांगतो की गुरुजी आपल्या पायाजवळ बसलो, त्याचा प्रभाव आपल्या कृपेचा आमच्यावर वर्षाव झाला आणि त्यामुळं नष्टो मोहा, आमचा मोह नष्ट झाला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाचं स्मरण झालं. त्याच्यानंतर तो सांगतो की आता मला कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही. अशा प्रकारचं नमे कर्तव्यम विद्यते क्वचित, मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलेलं नाही. कर्तव्याभाव हे जे मोक्षाचं स्वरूप आहे ते माझं स्वतःचं स्वरूप आहे असं आपल्याच कृपेने मला हे कळलं तर तो त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो. आणि एवढंच नाही तर ह्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वामध्ये सर्वात एक विशेष गोष्ट आहे, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की जी संतांना अभिप्रेत होती. ती ही की ज्ञान झाल्यानंतर केवळ त्या ठिकाणी ज्ञानलक्षणात्मिका भक्ती जी आहे त्याच्यात जगणारे महात्मे कमी आहेत, परंतु ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये भक्ती आणि ज्ञान यांचा सम्यक सुमधुर अशा प्रकारचा समन्वय ह्या संत वाङ्मयात साधलेला आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येणं गोडी, असं ज्या संप्रदायाचा आचार्य उद्घोष करून ज्ञानोबारायांसारखे संत सम्राट महापुरुष सांगतात, तर ही नजर घेऊन हा जेव्हा ह्या विश्वाच्या आध्यात्मिक समूहामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी प्रविष्ट होतो त्यावेळेला त्याला खऱ्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं साधन जर काय असेल तर ते ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे. अशा प्रकारचं हे जे विचार घेऊन हा विद्यार्थी बाहेर पडतो आणि त्यावेळेला त्याला या ठिकाणी नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह, माझे सगळे संशय आता निवृत्त झालेले आहेत. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, अशा प्रकारची एक आपल्या शीतल करुणापूर्ण छायेखाली मी एक अलौकिक दिव्य अशी अनुभूती घेत आहे. आणि हे सर्वात जास्त आवडतं. जर वैकुंठवासी बुवांना कधी कधी 4 वर्ष संपल्यानंतर मुलं विचारायची की आता आम्ही पुढं काय करायचं, तर बुवांचं एक उत्तर असायचं, ते म्हणे 4 वर्ष काय करायचं हेच तर तुला शिकवलं आणि तुझा प्रश्न तसाच कसा राहिला. ह्याचा अर्थच असा आहे की ह्या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमात जर मनुष्याने जे विद्यार्थ्यांनी जर एकाग्ररीतीनं श्रवण केलं असेल, कारण श्रवणामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर भगवंतानी अर्जुनाला ह्या श्लोक सांगितल्यानंतर पुढच्या श्लोकात भगवान अर्जुनाला लगेच विचारतात कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वये एकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान समूह प्रनष्टस्ते धनंजय. अर्जुनाला विचार भगवान, अरे तू एकाग्र चित्ताने हे ऐकलंस का? आणि या ठिकाणी अज्ञानापासून उत्पन्न होणारा जो मोह आहे, अविवेक आहे, तो तुझा प्रनष्ट हा कच्चित तो तुझा पूर्णपणे नाहीसा झाला की नाही, अशा प्रकारचं विचारलं. जर नसलं झालं तर ज्ञानोबाराय सांगतात ह्या श्लोकावर चिंतनात की मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जर काही अपूर्तता असेल, भाष्यकार सांगतात की तर तुम्हाला मी पुन्हा वेगळ्या उपपत्तीनं तुझ्या बुद्धीवर, जेणेकरून ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे तो तुझ्या बुद्धीवर आरूढ होईल. परंतु अर्जुनाने लगेच उत्तर दिलं की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. आणि ही गोष्ट कशी निसंशय आहे असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आपण जर हे श्रवण करूनही आपण आपल्या आनंदासाठी किंवा आपल्याला मिळालेले जे हे धडे आहेत यामुळं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी आपण पुन्हा पुन्हा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एकपरत्वंच ब्रह्माभ्यासो विदुर्बुधा हा मुमुक्षु दशेमध्ये जसा अभ्यास केला
तसं मुक्तावस्थेनंतरही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. अशा प्रकाराने ज्या भक्तीच्या द्वारा मला माझ्या अंतकरणात हे ज्ञान उदित झालं त्यासाठी नाथ महाराज म्हणतात की मातृहंती मुक्ती मज न लगे. उद्धव म्हणतो की ज्या भक्तीच्या द्वारा मला हे तत्त्वज्ञान झालं आणि त्याचं फल म्हणून ही जी जीवनमुक्त अवस्था मला प्राप्त झाली, तर ही अवस्था मला प्राप्त झाली याचं कारण काय आहे, तर मूळ माझा असणारा जो मूलभूत भक्तीचा स्रोत होता तो स्रोत कायम तुमच्या ठिकाणी राहिला. उपनिषदादी ग्रंथामध्ये देखील जी मंगलाचरण आपण म्हणतो किंवा शांतिपाठ त्याला आपण म्हणतात, त्याच्या शांतिपाठामध्ये भक्तीचा परमोत्कर्ष आहे. ज्ञान म्हणजे केवळ शब्दज्ञान नाही, परोक्ष नाही, आदृढ अपरोक्ष नाही, तर दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही त्या ठिकाणी कृतज्ञता म्हणून या ठिकाणी आधी जो अभ्यास करत होता तो ज्ञानासाठी करत होता आणि नंतर जो अभ्यास आहे तो गुरु शास्त्र यांची ईश्वर भक्ती याची कृतज्ञता ठेवण्यासाठी आहे. म्हणून आदौ बोध प्रसिद्ध्यर्थम आणि नंतर जो आता आहे तो कृतज्ञत्वान अनुपत्तये कृतज्ञत्वाची निवृत्ती व्हा किंवा कृतज्ञत्व निवृत्तये असा पण पाठभेद आहे. तर याच्यासाठी हा अभ्यास आहे आणि यासाठी आपल्याला जर समजा कमी झालं तर उगीचच आपण आम्हाला ज्ञान झालेलं आहे म्हणावं असंही त्याचा तात्पर्य नाही. परंतु आपलं जे श्रवण आहे त्या श्रवणामध्ये लय नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे लय श्रवण हे एकाग्र त्वया एकाग्रेने चेतसा श्रुतम कच्चित असं म्हणतात. याचाच अर्थ चित्ताची एकाग्र म्हणजे एकच आग्र किंवा टोक ज्याला आहे. जसं बाणाला एक टोक असतं आणि अर्जुनाने त्या ठिकाणी त्या पक्ष्याच्या डोळ्यातल्या बुबुळाचा वेध घेतला, त्याप्रमाणे आपण जैसे जैसे होतं जाये श्रवण तैसे तैसे होतं जाये मन नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. त्याप्रमाणे ते शब्द आलं की शब्दाचं महत्त्व नाही की आपल्याला कीर्तन प्रवचन सांगण्यासाठी हा दृष्टांत किंवा हा सिद्धांत हे आपल्या कधीही मस्तिष्कामध्ये असता कामा नये. त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराची आपली जर वृत्ती झाली तर आपल्याला एक श्रवणच पुरे होतं. परंतु त्याच्यामध्ये लय म्हणजे बसल्यानंतर येणारा आळस जर आपल्या ठिकाणी असेल, विक्षेप पाठात बसला आणि विक्षेप म्हणजे विशेषण क्षिप्यते बही ज्याच्यामुळं आपलं चित्तवृत्ती बाहेर जात असते, त्याच्याऐवजी ती चित्तवृत्ती इतकी अंतर्मुख करावी की ज्ञानोबराय सांगतात त्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात की आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माचे आचे अंगा घडीजे त्याने सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी. अशा प्रकाराने ते शब्दाचं टरफल बाजूला गेलं आणि त्याचा असणारा जो अर्थ आहे त्या अर्थाकार वृत्ती करण्याचा अभ्यास असला. त्याच्यासाठी हे आळस प्रमाद झोप हे जे चालत नाही. तेव्हा त्याच्यासाठी आपण अत्यंत एकाग्ररीतीने म्हणजे एकच टोक आहे त्या ठिकाणी गुरुजी जे शब्दाचं उच्चारण करतात त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराची वृत्ती होईल याच्यासाठी मी माझ्या चित्ताला एकवटून त्या श्रवणाच्या ठिकाणी हे अंतरंग साधन आहे. इतकं साधन आहे की त्या जर आपण श्रवण करण्यासाठी ह्या लय विक्षेप दोषाची किंवा त्याच्यामध्ये असणारा कषाय म्हणजे त्याचे अर्थ काढत असताना आपल्या अंतकरणाच्या वासनेच्या अनुरूप अर्थ काढणं किंवा त्याच्यामध्ये सांगितलेले दृष्टांताधिक आहेत त्याच्यामध्ये केवळ बाह्य किंवा साहित्याचा जो रस आहे तो रस घेणं हे सुद्धा एक रसास्वादनच आहे. म्हणून या ठिकाणी हे ऐकत असताना आपल्याला रसास्वादन हा सुद्धा एक दोष आहे. ज्या आपल्या तत्त्वज्ञानामध्ये वृत्तीज्ञान किंवा वृत्तीचा आनंद याला खरं ज्ञान किंवा खरं आनंद अशा जो संप्रदाय आहे किंवा ज्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे त्याच्यामध्ये आपल्या वृत्ती जी आहे ती ह्या 4 दोषांनी विवर्जित करून जर आपल्याला श्रवण झालं असेल तर आपण केवळ राहिलेले जीवन जे आहे जोपर्यंत अविद्यालेश आहे किंवा प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत तर आपला देह आतापर्यंतही ज्या आपण कष्टाने हे तत्त्वज्ञान संपादन केलं तर त्या संपादन केल्यानंतर आपल्या उर्वरित जीवनामध्ये स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका येतो, तसं जर किती आरोग्य संपन्न मनुष्य असला तरी त्याला ठसका येतो. त्याप्रमाणे जर आपण तत्त्वज्ञान संपन्न होऊनही जर बाह्य विषयांच्या ठिकाणी प्रवृत्ती केली
ती जरी लौकिक नसली, शास्त्रीय असली, तरी तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी क्लेश निर्माण करते. तेव्हा आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपातच रममान होणं, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. हे जे काही भगवंताला अभिप्रेत असणारा बोध आहे किंवा आत्मक्रीडा, आत्मरती असा ज्याच्या संबंधाने उपनिषदाने संदेश दिलेला आहे, तर त्या तत्त्वज्ञानामध्ये रममान राहणं ही ज्ञानलक्षणात्मिका भक्ती आहे. परंतु त्याच्यातही जर आपल्याला पूर्वसंस्काराने या ठिकाणी आनंदासाठी आपल्या वारकरी संतांनी या ठिकाणी जी सगुण भक्ती आहे त्या सगुण भक्तीचा परमोत्कर्ष जीवनात असेल, तर त्याची अनुभूती तुकोबाराय सांगतात की घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. अशा प्रकारचं तीर्थब्राह्मकाशी आणीन आळस कडू सर्गवास करीन भोग, हे असा आत्मविश्वास सांगणारा वेदातले जे द्रष्टे ऋषी आहेत, ऋषी हा मंत्रद्रष्टारा, त्यांनी देखील हा तृप्तीचा ढेकर कुठं दिलेला नाही. अशी निरंकुशा तृप्ती ह्या ज्ञानोत्तर सगुण भक्तीच्या माध्यमातून हा भक्त स्वतः भोगत असतो. त्याच्यामुळं तो इतरांना देखील हे लोकसंग्रहासाठी अत्यंत उपकारी अशा प्रकारचं हे वारकरी दर्शन किंवा हे ज्ञानेश्वरी दर्शन आहे किंवा सर्व संत वाङ्मय याचीच अनुभूती त्या संतांनी घेतली आणि तीच अनुभूती सांगितली. हे सर्व करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक योग्यता देणारी एक स्थान असेल तर ते आहे वारकरी शिक्षण संस्था. आणि आपल्याला ह्या संस्थेत शिकत असताना ज्या महापुरुषाला याची उत्तरोत्तर अधिक त्याच्यामध्ये गती होते, तसं मनुष्याला त्या ज्ञानाच्या वैभवापेक्षाही 4 वर्ष लोक 12-12 वर्ष अध्ययन करतात, कोणी आयुष्यभर अध्ययन करत राहतं, तरी त्यांच्याही लक्षामध्ये जो समन्वय येत नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला बऱ्याच वेळेला अनेक महापुरुषांच्या किंवा विद्वानांच्या संगतीचा थोडासा लाभ होतो. त्याच्यामध्ये त्या लोकांना आश्चर्यही वाटतं. जर आपण कधी गेले, आता हे स्वामीजी आहेत तिथं या ठिकाणी उत्तराखंडात जर आपण गेलो, जिथं वेदांताचे पाठ चालतात आणि तिथं ज्या वेळेला काही शंका विचारल्या जातात, तर त्या शंका वाटल्या की आपल्या विचारसागर झालेल्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सुद्धा आश्चर्य वाटतं, एवढे मोठे स्वामीजी यांनी अशी शंका कशी केली असं वाटतं. याचं कारण आहे की या ठिकाणी आपल्याला फार अभ्यास झालेला नसतो, पण त्याचा तात्पर्यभूत जो सिद्धांत आहे तो गुरूंनी आपल्याला या हृदयामध्ये कायम निश्चित केलेला असतो. तेव्हा आपल्याला जे आश्चर्य वाटतं या कोर्सनंतर, जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं विद्वत चर्चेमध्ये कुठं भाग घेण्याचा किंवा श्रवण करण्याचा योग येतो, तेव्हा हे महापुरुष किती क्रांतदर्शी असते की या ठिकाणी मामासाहेबांचं चरित्र पाहण्यापेक्षा त्यांनी त्या वाङ्मयाचा केलेला जो अर्थ आहे तो अर्थ पाहिल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी सर्व श्रुती, स्मृती, पुराणं आणि हे सगळं संत वाङ्मय यांच्यामध्ये एवढा समन्वय आणि तशा प्रकारच्या अर्थाची योजना ह्या ज्ञानेश्वरीमध्ये कशी झाली असेल, किंवा स्वामी सुखनिवासी जोग महाराजांच्या सार्थगाथेमध्ये कशी झाली असेल. ह्या अमृतानुभवाचं चिंतन करताना परवा खूप मोठे विद्वान आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की मला जीवनभर अमृतानुभव कळत नाही, म्हणून मी जवळजवळ 5 महापुरुषांचे जे काही व्याख्यान आहे ते व्याख्यान मी अमृतानुभवाचं ऐकलं आणि त्याच्याविषयी खूप चर्चा केली. मला सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना PhD आहे ज्ञानोबरायांच्या वाङ्मयावर आणि ती PhD विशेषतः अमृतानुभवाशी संबंधित आहे. परंतु त्या अमृतानुभवामध्ये मला कोणते आणि सगळ्या प्रकारचे अमृतानुभव मी वाचले, पण मला कुठंच त्याच्यामध्ये माझं समाधान म्हणून मला वाटलं नाही. परंतु श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचा अमृतानुभव छोटासा ग्रंथ आहे माझ्याकडे होता, पण मी त्याची उपेक्षा केली होती. जे आकाराने मोठे आहेत, ज्यांच्या स्पष्टीकरण जास्त आहे ते ग्रंथ मी पाहिले. परंतु आता मला गेल्या 6 महिन्यापासून मी ह्या ग्रंथाचं चिंतन करीत आहे. मला आता काहीतरी पदरात पडलं असं मला वाटतं, असं म्हणतात. तेव्हा आपल्याला ह्या क्रांतदर्शी बुद्धीचं आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वापेनं वेदन चैव कश्चित. ही जे भगवंताच्या वृत्तीतून आश्चर्यकारकता आहे, ही आश्चर्यकारकता त्या महापुरुषांच्या जीवनचरित्रात आणि त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयात किंवा त्यांनी प्रवाहित केलेल्या
परंपरेमध्ये या ठिकाणी जिवंत रूपाने दिसते आणि त्याचं पायी होण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. या ठिकाणी असं आहे की आपल्याला हे जे भाग्य आहे ते प्राप्त झाले, आता योग झाला, त्याचा क्षेम करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि ते करायला आपल्याला पुन्हा साधन आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की योग झाला आहे पण क्षेम करण्यासाठी परिश्रम करूनही होत नाही. आपल्याजवळ सरळ साधन आहे की आता योगक्षेम अवघा घातला तुझे माथा. परमात्म्याची प्रार्थना करायची म्हणजे झालेल्या योगाचा क्षेम हा काहीच कष्ट करणं होता. सुगम रीतीनं आपलं जीवन जे आहे ते आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, काय सांगू झाले काहीच्या बाही, पुढे चाली तेही आवडीने. अशा प्रकारचे हे मार्मिक रहस्य हे आपल्याला संस्थेमध्ये शिकवलं जातं. घडलेली गोष्ट सांगतो. याच वर्षामध्ये की एक मुंबईचे प्राध्यापक, मला त्यांचं 75 वर्ष वय आहे. आपले भागवत महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा माऊलीच्या मंदिरामध्ये त्यांनी सांगायला सांगितलं. तर ते सांगत होते, आपले कोणी ना कोणी जाऊन सांगत होते. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा गाथेचा त्यांनी पाठ ऐकला एक दिवस सहज, आणि ते ऐकल्यानंतर मग ते दररोज ऐकत राहिले. आणि हे एक दिवस ते अगदी म्हणजे भर उन्हामध्ये 12 वाजता ते आमच्या तिकडे खोलीवर आले. त्या खोलीवर त्यांनी मंदिरात पत्ता विचारला भागवत महाराजांचा, आणि ते म्हटले की हे मी आज याच्यासाठी आलो, आमचा काही परिचय नव्हता. त्यांनी सांगितलं का हे तर भागवत महाराजांचा पत्ता मला इथे दिलेला आहे. तर म्हणलं इथं नाही, ते जवळच राहतात, त्यांना आपण बोलून घेऊ. त्याचं तर ते म्हटले की त्यांची मला भेट घ्यायची. आणि मग ते योग असा की 5 मिनिटांनी ते भागवत महाराजच तिथं आले. मी त्यांना म्हटलं की हे भागवत महाराज आहेत. असं म्हटल्यावर त्यांना एवढा आनंद झाला आणि ते म्हटले की मी आता जातो. म्हटलं तुम्ही आले आणि भागवत महाराजांची भेट काय नाही, मला फक्त ही व्यक्ती पाहायची होती, एवढंच होतं. कारण मी जे त्यांनी सांगितलं की त्यांनी पण ज्ञानोबरायांच्या गाथेवर PhD केली. पण PhD केल्यानंतर ते म्हटले की मला PhD मिळाली, विद्यापीठाने PhD दिली, ज्ञानोबरायांच्या वाङ्मयात अभंग गाथेमध्ये माझा प्रवेशच झाला असं मला वाटत नव्हतं. आणि त्यासाठी त्या काळात त्यांनी सांगितलं की मी पूर्वी जेव्हा नवीन झेरॉक्स निघाले तर त्यावेळेला 4 प्रकारचे गाथे मिळाले. त्याचं सगळ्यांचं मी काही झेरॉक्स करून ठेवले. काही भंडारकर इन्स्टिट्यूटमधून त्यांना मिळालं, काही मुंबईची कोणती मोठी लायब्ररी आहे त्याच्या ठिकाणी मिळालं, आणि त्याचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण माझा काही त्या गाथेमध्ये प्रवेश होईना. आणि परवा ह्या मुलाचं ऐकलं तर ते नंतर त्यांनी विनोदाने असं पण म्हटले, खरं तर मला वाटतं की त्यांचं शरीर का म्हणजे कृष आहे जरा, तर ते हा नेमका म्हातारा मनुष्य आहे का मुलगा आहे हेच मला काही निवाडा होत नव्हता. म्हणून मी आता या ठिकाणी त्यांना पाहायचं म्हणून मला घरातून बाहेर सोडत नाही. माझं वय 75 आहे म्हटले. पण मी मुलाला आणि सुनेला सांगितलं की आज मला आळंदीला जायचं आहे आणि हे महाराज कोण हे पाहायचं. तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की वारकरी शिक्षण संस्थेचा हा विद्यार्थी हे सांगत आहे, इतक्या कमी वयात, ते म्हणे आता आहे ना मला सगळे अभंग काढून घ्यायची गरज नाही, ऐकायची गरज राहिली नाही, कारण मी आयुष्यभर तेच केले. त्यांनी सांगितलं की 15 वर्ष मी हे ग्रंथ गुंडाळून ठेवले होते की आपल्या याच्यात प्रवेश होत नाही, आता मी करू शकतो. यांनी सांगितलेल्या 10 अभंगामध्ये मला ज्ञानोबरायांचा झोप काय आहे, धोरण काय आहे हे मला कळलं असं त्यांनी सांगितलं. याचाच अर्थ असा आहे की या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे रत्न आहेत किंवा समाजाच्या दृष्टीनं म्हणलं तर ही झाकलेली मानकं आहेत. आणि अशा प्रकारचं हे जे कार्य आहे ते अव्याहत 100 वर्ष उलटून गेली तरी चालू आहे. याचंच कारण एकमेव अद्वितीय कोणतं असेल, सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, अशा प्रकारची स्थिती आहे. आपल्याला या ठिकाणी काही प्रवचन करायचं आणि फार काही त्या विषयाचं निरूपण करायचं हे त्याचं उद्दिष्ट पण नाही. आपण या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या कृपाक्षेत्राखाली एक आत्मसंवाद किंवा आपल्या घरगुती असणाऱ्या शिळोप्याच्या गोष्टी करण्यासाठी फार तर आपण इथं एकत्र आलेलं आहे. त्याला निमित्त म्हणून आपल्यापुढं श्लोक वाचून दाखवला इतकाच त्याचा अर्थ आहे. असो, या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत आणि ते असं सांगत आहेत की केवळ अर्जुनाला सांगत नाही. भाष्यकार म्हणतात अर्जुनम निमित्ती कृत्या आह श्री भगवान वासुदेवा. अर्जुनाची निव्याजे
गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. या ठिकाणी संपूर्ण मानव मात्र ते मानव मात्र सुखी व्हावे याच्यासाठी हे महापुरुष जे आहेत तरी हे अवताराला येत असतात आणि त्यासाठी हे भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांचा मोह जावा, अविवेक जावा, निवृत्त व्हावा आणि त्यांना दुःख संबंध विवर्जित असं जे सोलीव सुख आहे ते सोलीव सुख सर्वच मानव मात्रांना प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी हे जर पाहिजे ना हा श्लोक स्वामी रामसुद्धाजींनी काही ठिकाणी 7 श्लोकाची निवड केलेली आणि त्याच्यामध्ये एका श्लोकाला ते एक श्लोकी गीता असं म्हणतात. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अशा प्रकारचं हे जे चिंतन आहे हे चिंतन एक म्हणजे संपूर्ण गीतेचं तात्पर्य सांगितलेलं आहे आणि जेव्हा हे तात्पर्य सांगून झालं त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे, निदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन येतच काय कच्चे तू हे ऐकलंस का, तुझा मोह नष्ट झाला का, अशा प्रकारची विचारणा केली आणि अर्जुनाने त्याच्या पुढे जाऊन काय नष्ट मोहा अशा प्रकारचे आपल्याला झालेल्या निसंदेह बोधाची त्या ठिकाणी पावती दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना किंवा श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करत असताना आपल्याला शेवटचा हे जे काही भगवान परमात्मा उपदेश करतात तर त्या उपदेशामध्ये अर्जुनाला सांगितलं की तू माझी शरणागती कर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक मनुष्याच्या ठिकाणी निरहंकारता यायची असेल तर एकच आहे की त्यांनी पूर्णपणे शरणागती करावी. शरणागती हा गीतेचा आत्मा आहे म्हणून या ठिकाणी आणि हे स्वतः सौमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी अशा रीतीनं आपण जर ह्या ग्रंथाचं पठण किंवा स्वाध्याय करीत असू तर या ठिकाणी भगवान आपल्याला आता उपसंहारपूर्वक आपल्याला बोलत आहेत की सर्व धर्मान् परित्यज्य. मनुष्याच्या जीवनात ह्या श्लोकाची अनुभूती आपल्याला यावी याच्यासाठी त्याचं मन जे आहे ते रात्रंदिवस लालायित असलं पाहिजे. असं असलं तर गीतेच्या असणाऱ्या कोणा रामानुज काय म्हणतात, वल्लभ काय म्हणतात, भाष्यकार काय म्हणतात, माऊली काय म्हणतात यापेक्षा स्वामी महाराज म्हणायचे की सगळ्यांचं तू सांगितलं पण तू काय म्हणतो, तुझा या सर्वातून तुझा काय निश्चय झाला हे सांग. तर त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान बोलत आहे सर्व धर्मान् परित्यज्य. सर्व जे धर्म आहेत त्या धर्मांचा परित्याग करून असं लेबंत आहे त्या ठिकाणी सर्व धर्मान् परित्यज्य कर काय तर माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण आहे. हा गीतेचा संदेश आहे संपूर्ण मानव जातीला की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व धर्मांचा परित्याग कर. सर्व धर्मांचा परित्याग कर म्हणजे काय, या ठिकाणी धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, हिंदू धर्म असा या धर्म शब्दाचा अर्थ नाही. सर्व धर्मां परित्यज्य याचा अर्थ आहे की अज्ञान आणि अज्ञान कार्य असणारं हे जे संपूर्ण तुम्हाला प्रतीतीला येणारं विश्व आहे ह्या सर्वांचाच त्याग कर. याचा अर्थ काय आहे की हे जे धर्म आणि अधर्म, धर्म शब्दात वेद विहितो धर्म शब्दाचे अनेक अर्थ केलेले आहेत. हे हा तर स्थूल अर्थ आहे की ज्या अर्थाला घेऊन आजकाल आपण मनुष्यांच्या ठिकाणी मानव जो आहे तो अमानवी म्हणजे अर्थात देव व्हावा. म्हणजे मानवाच्या अंतःकरणामध्ये साधारणपणाने असणारे सर्व दोष निवृत्त व्हावे. त्याच्या बुद्धीमध्ये देखील त्या प्रकारचा निर्णय व्हावा. मनाचे संकल्प त्या ठिकाणी तसेच व्हावे. क्रिया देखील तशाच प्रकारच्या शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे कराव्या. असं खरं वेदाचं मनोगत आहे की या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म म्हणजे क्रिया, भावना आणि बुद्धीमधून स्फुरद्रूप होणारं ज्ञान याच्या पलीकडचं माणसाचं जीवन नाही. तर ते जर सुचारू रूपाने त्याच्या बुद्धीचं कार्य, त्याच्या इंद्रियाचा समूह असणारा देहाचं कार्य आणि त्याच्या हृदयात ज्या अनेक प्रकारच्या मनाच्या संकल्प विकल्पात्मक अशा असणाऱ्या भावना या सर्वांचं शुद्धीकरण करण्यासाठी जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय मनुष्याच्या स्वतःच्या बुद्धीनं कधी सापडत नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. या ठिकाणी आपल्या मनाने ह्या गोष्टी करून चालणार नाही. या ठिकाणी शास्त्र वेद विहिता धर्म, वेद जो सांगेल आपल्याला त्याला धर्म असं म्हणतात. अर्थात वेदाने सांगितल्याचं पालन न करणं हे काय, हे अधर्माचं लक्षण आहे. वेद अविहितो अधर्म.
वेदाने जे तुम्हाला निषिद्ध सांगितलेलं आहे ते इदम मा करू, ते सगळं या ठिकाणी निषिद्ध अशा प्रकारचं कर्म आहे, ते अधर्माला कारण होणार आहे. सर्व धर्म किंवा म्हणजे याचा अर्थ काय, धर्म म्हणजे तुम्हाला जर वेदविध धर्माचं पालन केलं तर पुण्य निर्माण होतं, आणि वेदाने ज्याचा निषेध केला अशा प्रकारचा आपण जर आचारसंहिता आपल्या जीवनात ठेवली आणि संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पण ते सत्संगती सत्शास्त्राचं चिंतन केलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला नरक प्राप्त होतो. तो नरक हे पापाचं फल आहे, अधर्माचं फल आहे. या श्लोकामध्ये सर्व धर्मांपरित्यज्य असं सांगतात, तर ह्या धर्माबरोबर अधर्म पण सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पाप आणि पुण्य किंवा धर्म आणि अधर्म ह्या दोन्हींचाही परितः त्याग, पूर्णपणे त्याग करायला सांगितलेला आहे. कारण हे जे धर्म आहेत म्हणजे ज्याला आपण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. अशा प्रकारचं पापात्मक कर्म असो किंवा पुण्यात्मक कर्म असो हे अज्ञानाचं कार्य आहे. जोपर्यंत आपल्याला मी कोण आहे, मी असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूप देशकाल वस्तू परिच्छेद रहित अशा प्रकारचा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशा प्रकारचा मी असंग निर्विकार आत्मा आहे. तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे, तो अजर आहे, तो अमर आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञान, असत आणि जडत्व आणि दुःख यांचा कधीही संबंध नाही. आणि हे आपल्याला गुरूंनी किंवा ज्ञानोबराय ओवी ओवीमध्ये ह्या सिद्धांत आपल्याला सांगत आहेत. ह्या सिद्धांताप्रमाणे पाहिलं तर सर्व धर्म म्हणजे पुण्य तर धर्म आहे त्याचा तर त्याग कर, पण एक त्या धर्माचे एक पापात्मक पाप आहे आणि एक पुण्यात्मक पाप आहे. तर तू पुण्याचा कर्ता होऊन राहशील तर जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या फलाचा अपरिहार्यपणे भुगता होत असतो. म्हणून जर तुला ह्या सगळ्यातून मुक्त होणं म्हणजे स्वामी महाराज सांगायचे की मोकळं होणं, मोकळं व्हायचं असेल तर या ठिकाणी धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य ह्या सर्व द्वंद्वांचा परित्याग करून तो मामेकम शरणम व्रज, माझा एक म्हणजे माझं केवळ अद्वैत स्वरूप आहे. त्या अद्वैत स्वरूपाला माऊलींनी या ठिकाणी मामांनी हे जे काही अर्थ केलेले आहेत त्याच्यात अद्वैत रूप माझ्या स्वरूपाचे असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ मला या ठिकाणी जी शरणागती करायची, दुसरे संप्रदाय काही त्याचा अर्थ करून सांगू नका. कोणी विशिष्ट अद्वैतात अर्थ केला, कोणी शुद्ध अद्वैतात्मक अर्थ केला, कोणी द्वैतात्मक अर्थ केला, पण या ठिकाणी हा केवळ अद्वैताचा सिद्धांत जो आहे तो भगवान शंकरापासून आलेली जी गुरु शिष्य परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये हे महापुरुष किती हे होते, एकच गोष्ट सांगतो आणि चिंतन आपण थांबू. तर त्याच्यामध्ये मी लहान असताना मामांचं कीर्तन ऐकलं होतं आणि त्यावेळेला आळंदीमध्ये फुटवालेच्या धर्मशाळेमध्ये तेव्हा प्रथम मला मामांचं दर्शन झालं. तर त्या कीर्तनानंतर तिथं हरिपाठ विकायला आले होते आणि ते हरिपाठ संपले आणि तिथं हरिपाठ मला मिळाला नाही. त्याच्यानंतर मग त्याच्यावर पत्ता होता. मामांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की तुमचा हरिपाठ मला पाहिजे, तो पाठवून द्यावा, त्याचे काय असेल पैसे ते आम्ही पाठवून देऊ असं सांगितलं. तिथं मामांचं पत्र आलं ते मी फार दिवस जीव लावून ठेवलं होतं, आता ते नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, बाळ हा हरिपाठ माझा नसून ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, जेव्हा छापला जाईल तेव्हा तुला पाठवून देईन. आणि त्याच्यानंतर 1 वर्षात 1.5 वर्षातच त्या ठिकाणी मामा ब्रह्मलीन झाले. असे हे जे महापुरुष आहेत त्यांची किती एका लहान बालकाविषयी सुद्धा त्याची सुद्धा नोंद त्यांच्या अंतःकरणात असावी. अशा ह्या महापुरुषांचा भरभक्कम पाया किंवा अधिष्ठान या ठिकाणी असल्यामुळं हे जे काय कार्य आहे ह्या कार्याला सर्व भारतातले जे काही तत्ववेत्ते आहेत किंवा जे भक्ती संप्रदाय आहेत किंवा कर्मविभागाचा सिद्धांत मानणारे कर्मठ आहेत किंवा उपासक आहेत, तत्त्वज्ञ संत आहेत, हे सर्व ह्या जे काही कार्य आहे या कार्यापुढे नतमस्तक आहे. या ठिकाणी या निमित्ताने आपण एकच त्यांच्या सत्तेतून त्यांनी प्रार्थना करू की हे जे कार्य आहे यासाठी ज्या आमच्या लीला विग्रहांना भगवंतांनी किंवा जोग महाराजांनी माध्यम केले आहे त्यांच्यासाठी सर्वेत्र सुखिना सन्तु, ते सर्वजण सुखी असोत, सर्वे सन्तु निरामया, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यंतु, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, मा कश्चित दुःख भाग होईल.
आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची प्रार्थना त्यांच्या चरणी करून या ठिकाणी विराम देत आहे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. चलो 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 चलो. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.